सर्वच पक्ष जोरदार निवडणुकीची तयारी करत आहेत। आपल्याला माहिती आहे की जागा वाटप झालेलं आहे आणि आता प्रचाराची वेळ झालेली आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला पुढे करत आहे। आपण बघितलं असेल की काही जागी महायुती महाविकास आघाडीत चुरशीची लढाई आहे, तर काही जागी महाविकास आघाडीमध्येच काही बंडखोर उभारलेले आहेत। महायुतीचे देखील बंडखोर त्यांच्याच पक्षातील त्यांच्याच अलायन्स मधील लोकांना पाडण्यासाठी आतुर आहेत। असं सर्व महाराष्ट्राचे चित्र आहे। जे बडे नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आता प्रचार सभा घेत आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत आणि आपला उमेदवार कसा चांगला आहे आणि तुम्ही आपल्याच अलायन्सला कसं मत द्यावं हे सांगत लोकांना पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण या सगळ्यात आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की जसं आपल्या लोकसभा निवडणुकीत एक नॅरेटिव्ह बॅटल झाली होती, तशी नॅरेटिव्ह बॅटल आता होताना दिसत नाहीये। कदाचित याच्यात कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडते असंच दिसते। आज आपण थोडं याच्याबद्दलच बोलूया। नमस्कार, मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। लोकसभेच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष फुटलेले आपल्याला माहिती आहे आणि ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरलेला। ते असं म्हणत होते की 50 खोके एकदम ओके, गद्दार, खोके सरकार, पक्ष पळवला, बाप चोरला, चिन्ह चोरलं, असं काहीतरी त्यांनी त्याचं ओव्हरऑल एक नॅरेटिव्ह बिल्ड केलं होतं आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला लोकसभेमध्ये। पण आता आपण बघितलं तर तसं काही दिसत नाहीये। तसा कोणताही मोठा नॅरेटिव्ह महाविकास आघाडीला बिल्ड करता आलेला नाहीये। त्याच्या उलट महायुतीने मात्र लाडकी बहीण योजनेवर खूप जोर दिलेला आहे। आता ती योजना चांगली आहे वाईट आहे हा नंतरचा भाग आहे, त्याच्यात आपण जायला नको। पण ती योजना ही सेंटर स्टेजला आहे हे मात्र नक्की। त्याच्या अराउंडच पॉलिटिक्स फिरते आणि लोकांना ते कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत की या योजना आम्ही चालू ठेवू आणि महाविकास आघाडी आली तर ते या योजना बंद करतील। सुरुवातीला महाविकास आघाडीने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी त्याला जास्त महत्त्व दिलं नाही। पण सध्या आपल्याला बघायला मिळते की त्यांनी देखील याच्यात उडी मारलेली आहे। महालक्ष्मी योजना म्हणून त्यांनी एक योजना आणलेली आहे आणि जिथे महायुती 1500 रुपयाचं 2100 रुपये करणार म्हणते, तिथे महाविकास आघाडी 1500 रुपयाचं डायरेक्ट 3000 रुपये करणार म्हणते। याचा अर्थ त्यांनी मान्य केलं न केलं तरी या योजनेचा फरक पडतोय। या योजनेमुळे महाविकास आघाडीला थोडं टेन्शन आलं हे मात्र नक्की आहे। ह्याच्या पलीकडे जाऊन जरांगे फॅक्टर देखील एवढा मोठा यावेळी दिसत नाहीये, कारण त्यांनी कोणत्याही निवडणुका लढवायच्या नाहीत असा निर्णय घेतलाय। त्यामुळे असं म्हटलं जात होतं की जर जरांगेने निवडणूक लढवली असती तर त्याचा डायरेक्ट तोटा हा महायुतीला झाला असता, कारण ते भाजपच्या विरोधातच रणांगणात उतरणार होते। पण तसं झालेलं नाहीये, त्यामुळे जरांगे फॅक्टर हा पूर्ण कॅन्सल आउट झालेला आहे। थोडाफार फरक पडेल पण त्याच्यामुळे खूप मोठा सीट मध्ये काही चेंजेस होतील किंवा त्याच्यामुळे एका अलायन्सला एज मिळेल दुसऱ्या अलायन्सवर असं काही दिसत नाहीये। पण मेन म्हणजे नॅरेटिव्ह सेट होत नाहीये, आतापर्यंत तरी झालेलं नाहीये। येत्या दिवसात काय होईल का आपण बघूया। पण सध्या तरी लाडकी बहीण योजनेच्याच अराउंड हे सगळं पॉलिटिक्स फिरते असं दिसते आणि जर महायुतीला लोकांना कन्व्हिन्स करण्यात यश आलं की आम्हीच तुम्हाला ही योजना व्यवस्थित प्रकारे चालू ठेवू शकतो, पुढे तुमच्यापर्यंत पैसे पोहोचू शकतो, तर महिला नक्कीच महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी याला कसं काउंटर करतं, गद्दार खोके सरकार हाच नॅरेटिव्ह ते पुढे परत आणतात का की नवीन काही आणायचा प्रयत्न करतात हे आपण बघूया। याच्यावर नक्कीच परत एकदा व्हिडिओ करूया। तुम्हाला आमचे विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।